नमस्कार. आज आपण बघणार आहोत विरामचिन्हे. जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबतो, या थांबण्याला विराम म्हणतात. लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुणांनी दाखवला जातो. या खुणांना विरामचिन्हे म्हणतात. विरामचिन्हाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत: पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह आणि स्वल्पविराम. 1 नंबरला बघूया. पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ, माकड झाडावर चढले. 2 नंबर. प्रश्नचिन्ह. वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात. उदाहरणार्थ, तुझे नाव काय आहे? उद्गार चिन्ह. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात. उदाहरणार्थ, बापरे, केवढा मोठा साप. 4 नंबरला आहे स्वल्पविराम. 2 छोटी वाक्य किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास शेवटचा शब्द वगळता त्याच्या पुढे स्वल्पविराम हे चिन्ह दिले जाते. उदाहरणार्थ, संजयला आंबा, पेरू, केळी, चिक्कू ही फळे आवडतात. अशा प्रकारे आपण विरामचिन्हे बघितलेली आहेत.